प्लेटलेट्स हे आपल्या शरीरात रक्त गोठून ठेवण्याचे क्रिया पार पाडत असते। जर प्लेटलेटचं प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीरातून रक्तस्राव होऊ शकतो। क्लॉटिंग म्हणजेच रक्त गोठवण्याची क्षमता कमी होऊ शकते। डेंग्यूच्या तापामध्ये प्लेटलेटचं प्रमाण कमी होत असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्लेटलेट कमी झाल्यानंतर त्या वाढवण्यासाठी आपण नैसर्गिकरित्या आहारामधनं तो कसा वाढू शकतो याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन। तर प्लेटलेट्स कमी झालं हे कसं ओळखावं? तर प्लेटलेटचं नॉर्मल प्रमाण 1.5 लाख ते 4.5 लाख आहे। जर प्लेटलेट 1.5 लाखाच्या खाली आल्या तर प्लेटलेट कमी झाले आहेत। जर डेंग्यूच्या तापामध्ये प्लेटलेट ह्या 1 लाखाच्या खाली येत असतात। डेंग्यूच्या प्लेटलेट कमी झाल्यानंतर, डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी झाल्यानंतर आपल्याला प्लेटलेट्स देण्याची गरज भासते। तर अशी कोणती कंडिशन आहे ज्यावेळेस आपण रुग्णाला प्लेटलेट्स देतो? तर 30,000, 40,000 किंवा 10,000च्या खाली जर प्लेटलेट्स आल्या असतील, तसं तर शक्यतो 10,000 वरही प्लेटलेट जर आल्या पण त्याला कोणत्याही रक्तस्राव नसेल तर त्याला प्लेटलेट नाही जरी दिला तरी चालतात। पण प्रिकॉशनरी म्हणून बरेच डॉक्टर 40,000, 30,000, 20,000 वर सुद्धा प्लेटलेट देतात, जेणेकरून त्या रुग्णाला रक्तस्राव पुढे होऊ नये। आता प्लेटलेट जर आपण ज्याप्रमाणे आपण रक्त शरीरामध्ये देत असतो त्याचप्रमाणे प्लेटलेट दिलं जातं। पण प्लेटलेटला ही अट नाही आहे। प्लेटलेट जर आपल्याला दुसऱ्याही ब्लड ग्रुपचं प्लेटलेट आपल्याला चालू शकतं, पण मॅक्झिमम डॉक्टर काय करतात तर आपल्याला जो ब्लड ग्रुप आहे त्याच ब्लड ग्रुपचं मॅच होणारं प्लेटलेट आपल्याला दिलं जातं। प्लेटलेट ट्रान्सफ्युजन घेताना बरेच त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर दिसू शकतात, जसे की रक्तातून होणारे आजार आपल्यामध्ये येऊ शकतात। त्यामध्ये हेपेटायटिस बी असेल, हेपेटायटिस सी असेल, त्यानंतर HIV सारखे आजार असतील, त्यानंतर मलेरिया सारखे आजार, ते आपल्या प्लेटलेट ट्रान्सफ्युजन करत असताना येऊ शकतात। तर त्यासाठी आपल्याला नैसर्गिकरित्या आपण प्लेटलेट्स कसे वाढवू शकू याविषयी आपण बघणार आहोत। प्लेटलेट कमी कोणत्या घटकाने होऊ शकतात? तर प्लेटलेट कमी अल्कोहोल म्हणजे दारूचं जर जास्त सेवन करत असो आपण तर प्लेटलेट त्यानेही कमी होऊ शकतात। त्यानंतर निमोस्लाइड झाल्या, आयबुप्रोफेन झाल्या, यासारख्या ज्या ब्लड पातळ करणाऱ्या गोळ्या आहेत, ॲस्प्रिन असेल, त्यामध्ये डिस्प्रिन असेल, तर यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील प्लेटलेट कमी होऊ शकतं। त्यानंतर काऊज मिल्क म्हणजेच गाईचं दूध, गाईच्या दुधामुळे सुद्धा प्लेटलेट्स कमी होतात। याला त्याच्यावरचा डिटेल रिसर्च जरी झालेला नसला तरी काही शास्त्रज्ञांच्या अभ्यासकांच्या मते गाईच्या दुधामुळे सुद्धा प्लेटलेट्स कमी होऊ शकतात। अनेक जण बकरीचं दूध घेतात, तर बकरीच्या दुधाचा तसा सायंटिफिक अभ्यास झालेला नाही किंवा त्याचा स्टडी नाही की ते बकरीचं दूध पिल्यानंतर प्लेटलेट वाढेलच याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही। त्यामुळे बकरीचं दूध पिल्याने प्लेटलेट्स वाढतात ह्या निव्वळ अफवा आहेत। त्यानंतर बरेच आपण असे बाहेरचे अघोरी प्रकार करत असाल तर त्यानेही प्लेटलेट वाढत नाही। तर प्लेटलेट नेमके कशातून वाढतात? आपण काय आहार घेतला पाहिजे? तर सगळ्यात पहिले आपण किवीज या फळापासून प्लेटलेट्स वाढतात, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण मुबलक आणि जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे किवीज आपण घेऊ शकतो। त्यानंतर पपयाचे पानं असतील किंवा पपई असेल, पपई हेल्दी असते, आपण ते खाऊ शकतो। पपयाची पानं, त्याचा रस, मेडिकलमध्ये त्या पपयाच्या पाण्याच्या एक्स्ट्रॅक्टच्या अनेक टॅबलेट्स उपलब्ध आहे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी, त्याही घेऊ शकतो। आणि ह्या पपयाच्या पानाच्या टॅबलेट्सचे, एक्स्ट्रॅक्टचे अनेक सायंटिफिक पुरावे आहेत की त्यामुळे प्लेटलेट्स वाढतात। पण काही रुग्णांमध्ये ह्या गोळ्या घेऊन देखील त्यांचं प्लेटलेटचं प्रमाण कमी होऊ शकतं। तर तुम्ही त्या टॅबलेट्स किंवा ते पानं, पपयाचे पानं किंवा पपई तुम्ही घेऊ शकता, त्याला काही अडचण नाही। तर
आपण कोणत्या विटॅमिन्स, कोणत्या सप्लिमेंटनी आपण नैसर्गिकरित्या प्लेटलेट्स वाढवू शकतो. तर सगळ्यात पहिलं आहे B12. B12 हे RBC वाढवण्यासाठी, प्लेटलेट वाढवण्यासाठी खूप गरजेचं असतं. तर ॲनिमल बेस्ड फूड्स आहेत, त्यामध्ये चिकन झालं, मटन झालं, अंडे झाले, मासे झाले, यामधनं विटॅमिन B12 जास्त प्रमाणात मिळत असतं. तर त्यामुळे आपण जर मांसाहारी असाल तर याचं सेवन करावं, आणि जर आपण शाकाहारी असाल तर याचे सप्लिमेंट्स टॅबलेट आहे, बी कॉम्प्लेक्सच्या बिकोझिंक वगैरे, बिकासूल वगैरे, ह्या अशा सप्लिमेंटच्या टॅबलेट्स आहेत. त्या सप्लिमेंट्सच्या टॅबलेटद्वारे आपण शाकाहारी लोक आहारामधनं आपले प्लेटलेट्स वाढवू शकू. त्यानंतर फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिडसुद्धा खूप महत्त्वाचं आहे प्लेटलेट वाढवण्यासाठी. तर फॉलिक ॲसिड आपल्याला शेंगदाणे असतील, त्यानंतर राजमा असेल, संत्री असेल, त्यानंतर चवळी, यामधनं आपल्याला जास्त प्रमाणात फॉलिक ॲसिड मिळतं. आणि फॉलिक ॲसिड आपल्या ज्या हेल्दी सेल्स आहेत त्या हेल्दी सेल वाढवण्याचं काम करत असतात. त्यानंतर विटॅमिन सी. तर विटॅमिन सी, आयर्न, आपल्या शरीरामध्ये आयर्न शोषून ठेवण्यासाठी विटॅमिन सीची गरज लागते. विटॅमिन सी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असते. त्यामुळे प्लेटलेट वाढवण्यासाठी विटॅमिन सीचीही खूप जास्त प्रमाणात आवश्यकता आहे. तर विटॅमिन सी आपल्याला कशापासून मिळतं? तर ब्रोकोली असेल, ऑरेंज असेल, त्यानंतर सिट्रस फ्रूट्स असतील, लिंबू झालं, संत्री झालं, मोसंबी झालं, स्ट्रॉबेरी असेल, त्यानंतर आवळा असेल, त्यानंतर पेरू असेल, यामधनं आपल्याला विटॅमिन सी मिळत असतं. आता विटॅमिन सी बरोबर आपल्याला आयर्नचीही खूप जास्त गरज असते आपल्याला प्लेटलेट्स वाढवण्यासाठी. तर आपल्याला आयर्न कशातून मिळतं? लोह आयर्न कशातून मिळतं? तर डाळी झाल्या, अनेक प्रकारच्या डाळी आहेत, त्या डाळीमधनं पालक असेल, गूळ असेल, गुळासोबत शेंगदाणे घेऊ शकतो आपण. त्यानंतर आपलं जे डाळिंब आहे, डाळिंबामधनं रक्त वाढतं. त्यानंतर बीटरूट म्हणजेच बीट, त्यानंतर खजूर, याद्वारे आपण आपल्या नैसर्गिकरित्या आपलं जे प्लेटलेट काउंट आहे ते नैसर्गिकरित्या या गोष्टी आहारामध्ये समावेश करून आपण मिळवू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.